बघा, मुलाच्या जन्मावेळी साहिलचं वय 30 वर्ष होतं, तर 5 वर्षांनी साहिलचं वय त्याच्या मुलाच्या चौपट होईल. तर साहिल व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती सर? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. गोष्ट हिताची तुमच्या म्हणून किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. सरावाने यश अगदी सहज आणि सुलभ बनत असते. आणि एक कॉमेंट करा, सर मला तुमचे सगळे गणित बाय व्हिडिओज म्हणजे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून हवे असतील. केवळ याच प्रश्नाच्या बळावर बरेच लेकरं पोलीस झाले, तलाठी झाले, ग्रामसेवक झाले. लक्ष द्या, विविध स्पर्धा परीक्षा क्वालिफाय झालेत अशा कॉमेंट आभार शब्दाच्या माध्यमातून व्यक्त करतात. हे सगळे प्रश्न अगदी मोफत हवे असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून फक्त कळवा. एक कॉमेंट करा आणि हे सगळे प्रश्न मोफत मिळवा. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माझी कळकळ. कधी कधी एखाद्या वेळेस अभ्यासापेक्षा लेकरांनो परीक्षा हॉलमध्ये आपण कसं प्रेझेंट करतो प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आपण कसं प्रेझेंटेशन करतो, टाइम मॅनेजमेंट, ह्या त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सोपे प्रश्न पहिलं प्राधान्य, क्रमांक 1 पासून शेवटपर्यंत अगदी सोपे, नजर टाकली की उत्तर हे अशी ग्वाही देणारे प्रश्न पहिल्या फेरीमध्ये घेतले पाहिजेत. आणि त्यांचे OMR शीटवर पर्याय गोल करून घेत असताना अवधान ठेवलं पाहिजे की बाबा 35वा प्रश्न, मग पहिल्या प्रश्नाचं सी नाही गिरवायचं, 35व्या प्रश्नाचं सी पर्याय बरोबर आहे. हे अवधान महत्वाचं बरं का. पहिल्या फेरीतले हे प्रश्न OMR शीटवर गिरवल्यानंतर वाचलेला जो वेळ आहे, तुम्हाला जे अवघड वाटतात ते अवघड नाही, दर्शनी अवघड आहे, पण वेळ भरपूर उरल्यामुळे होते काय की ते प्रश्न सुद्धा उत्तराची हुलकावणी द्यायला लागतात. मग ह्यो मायना रखते, हे बात मायना रखते बच्चो, लेकर हो, ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्या. अवघड काहीच नसते, लक्ष द्या. कधी कधी अभ्यासापेक्षा ही क्लुप्ती आणि वेळ उरला पाहिजे. एखाद्या वेळेस आम्हाला 10 मिनिटं शिल्लक उरले पाहिजे म्हणजे, आणि सोपे प्रश्न त्यांनाच हात लावला पाहिजे आम्ही पहिल्या फेरीमध्ये. विनाकारणची रिक्स घ्यायची नाही. वेळ जास्त कसा उरेल, जे प्रश्न दर्शनी अवघड वाटतात त्यांना जास्त वेळ कसा उरेल, ही खुबी, हे रहस्य तुम्हाला नक्की यश अभ्यास कमी जरी असेल तर मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. काही प्रश्न नशिबाचे असतात. लक्ष द्या, पर्यायामधले 2 पर्याय चुकीचे, सफिशियल, आमचं मन ग्वाही देते, 2च पर्यायात उत्तर हे, असे काही प्रश्न असतात. एकंदरीत रामकृष्ण हरी, तुम्ही असं हे नियोजन केलं पाहिजे. हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? प्रश्न वाचतो, मुलाच्या जन्मावेळी साहिलचं वय 30 वर्ष, तर 5 वर्षांनी साहिलचं वय त्याच्या मुलाच्या चौपट होईल. तर साहिल मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती सर? आता मुलाच्या जन्मावेळी या साहिलचं वय 30 वर्ष होतं. जेव्हा मुलगा जन्माला आला त्याचं काहीच वय नव्हतं. मग हा 30 वर्षाचा फरक कायमच राहणार. 5 वर्षानं मोजलं तर मुलगा 5 वर्षाचा, साहिल 35 वर्षाचा. 10 वर्षानं जर दोघांच्या वयामध्ये तुलना केली, मुलगा 10 वर्षाचा, साहिल 40 वर्षाचा. 20 वर्षानं जर तुलना केली दोघांच्या वयामध्ये कंपॅरिझन, मुलगा 20 वर्षाचा, साहिल 30 आणि 20 50 वर्षाचा. हा फरक कायम 30 वर्षाचाच राहणार. आता मांडणी गणिताची करायची कशी? इथं साहिल मांडा, त्या मुलाचा बाप, आणि इथं हा तो मुलगा. लेकरांनो लक्ष द्या, अवघड काही नसते. मनानं काही अवघड बनवू नका. हे मन वैचारिक विकल्पाचं जाळं आहे, याच्यातून सुटून बुद्धीचं वैभव कसं गाठता येईल, लक्ष द्या. यासाठी थोडीशी 5 मिनिटं ध्यान धारणा केली पाहिजे आम्ही स्पर्धकांना खास करून नक्कीच. आता गुणोत्तर इथं शब्द मांडायचा. लेकरांनो, आम्हाला गणित म्हणते की 5 वर्षांनी साहिलचं वय त्याच्या मुलाच्या चौपट होईल, होऊ द्या. आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर समीकरण स्वरूप काय, हा एक प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे. आजचं उदाहरणार्थ, या मुलाचं वय जर X आहे तर हा साहिल जन्मावेळी साहिलचं वय 30 वर्ष होतं, म्हणजे हा साहिल 30 वर्षांना मोठा होता. लक्षात घ्या, हे जे वयातील फरक आहे 30 वर्षाचा, हा कधीही मोजा सारखाच राहणार आहे. लक्ष द्या, आजचं वय या मुलाचं X समजू आणि हा फरक आहे 30 वर्षाचा, म्हणजे अर्थातच हा साहिल 30 वर्षानं त्या मुलापेक्षा
मोठा आहे अशी आजच्या वयाची गुणोत्तर स्वरूप मांडणी करायची. गोष्ट 5 वर्षानंतरची. इथं 5 वर्षानंतर हा शब्द मांडत असताना हे 5 वर्षानंतर काय, तर हे त्यांच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर जे आपल्याला आता मांडायचं. 5 वर्षानंतर साहिलचं वयाचं गुणोत्तर काय होणार, तर या 30 मध्ये फक्त 5ची बढत करा, अर्थात 30च्या ठिकाणी आता 35 मांडा. या मुलाचं समीकरण स्वरूप वय 5 वर्षानंतरचं काय असेल, तर इथं 5 ऍड करा. म्हणजे 5 वर्षानंतर या साहिलचं वय x अधिक 35, 5 वर्षानंतर मुलाचं समीकरण स्वरूप वय काय, x अधिक 5. आता तुमच्या या प्रश्नाची सोडवण करत असताना साहिलचं इथं वय समीकरण स्वरूप मांडा, x अधिक 35. इथं बराबर ह्या दोन राशी आहेत परस्परांना भागीला असलेले. या मुलाचं x अधिक 5 मांडत असताना गोष्ट काय झाली 5 वर्षानंतर, 5 वर्षांनी साहिलचं वय त्याच्या मुलाच्या चौपट होईल. या साहिलचं वय, हे साहिलचं वय आहे लेकरांनो, लक्ष द्या, हे आहे साहिलचं वय आणि हे आहे त्याच्या मुलाचं वय. 5 वर्षांनी या साहिलचं वय या मुलाच्या किती पट, चौपट होईल असं गणितातील वर्णन म्हणते. म्हणून इथं कंसाबाहेर 4 गुणिला चौपट म्हणजे 4 गुणिला घ्या. ओके. आता x अधिक 35 हे 4 कंसातील पदाला गुणिला, 4 गुणिला x 4x अधिक 4 पंच 20. लेकरांनो, या 35 कडे येताना हे 20 वजा स्वरूपात, या 4x कडे जाताना हे x वजा स्वरूपात मांडावेच लागतात. का, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावीच लागते. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी हे गुणधर्म जे बी काय असतात प्रश्नातले मी सांगत असतो, पुटपुटत असतो, त्यांच्या हे अंगवळणी गणित पडावं म्हणून. आता 35 मधून 20 गेले हो सर, 15 राहिले समोर, ही वजाबाकी किती हो, 3x. आता या 15 कडे येताना 3 नुकतं सांगितलं त्याप्रमाणे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला 3x सोबत गुणिला, भागीला मांडले सर. मग आता हा भाग 5 न गेला, याचा अर्थ या x चा व्हॅल्यू 5 आला. आम्हाला काय विचारलं, साहिल व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता इथं मांडतो. साहिल, इथं त्याचा हा मुलगा, यांची आजची वय काय आहेत हो. साहिलचं आजचं वय x अधिक, लक्ष द्या बरं का, x अधिक 30, मुलाचं x, याचा अर्थ x मूल्य 5, मुलगा 5 वर्षाचा आणि x ची किंमत 5 आहे, म्हणजे 5 इथं x च्या ठिकाणी हे 30, 35 वर्षाचा हा साहिल. यांच्या दोघांची बेरीज विचारली म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय होणार, 35. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. साहिलचं वय 35 आणि मुलाचं वय 5, ही बेरीज करा. 40 वर्ष हे निसंशय या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, चॅनल सबस्क्राईब करा. सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका, कारण तर प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस. लक्ष द्या आणि एक कॉमेंट करा, सर मला स्पर्धा परीक्षेतील सर्व घटक वाईज प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून. ओके.